शिवाजी महाराजांचा आरमार याच्याबद्दलची काही आज्ञापत्रे आहेत जी आपल्याला खूप खूप काही माहिती सांगून जातात. त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. तर आपण करूया सुरुवात. रामचंद्र पंडित अमात्य यांची काही आरमाराविषयी अनेक आज्ञापत्रे आहेत, पण त्यातीलच आपण आरमार विषयी त्यांनी घेतलेली काळजी असेल त्याबद्दल आज आपण त्या पत्रातून संदर्भ घेणार आहोत किंवा पत्रे आपण समजून घेणार आहोत. तर आरमार आणि त्यांचा सरंजाम. आरमार म्हणजे स्वतंत्र एक राज्यच आहे. जैसे त्यास अश्वबल त्याची पृथ्वी प्रजा, तद्वतच त्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र. याकरिता आरमार अश्वमेव करावे. चालीच्या पुरावा बहुत थोर ना बहुत लहान, ऐशा मध्यम रीतीने सजवाव्या. तैसीच गलबते करावी. थोर बरसे परगात जो वाऱ्याविने प्रयोजनाचे नव्हेच, ऐसे करावयाचे. प्रयोजनच नाही कदाचित एक दोन सलबतीमुळे गेली तरी जे आरमारे करावे त्यावरी मर्दाने मारक माणूस, भंडारी, दुबरे, बंदुका व दारुगोळी, ओके आदी करून आरमारी प्रयोजन समान यथेष्ट बरे सजूत करावे. त्याचे प्रत्येक सुभे करावे. दर सुभ्यास 5 गुराबा 15 गलबते करून द्यावे. इतक्यास एक सरसुभा करावा. त्यांची आज्ञेत सर्वांनी वर्तावे. भ्रम काय उरला. तैसेच जकाती आदीवरून आसीलाही बुडाला. लुटींमध्ये गोरगरिबांचा सत्यानाश होऊन अपरिमित पापही वाढले. आरमार काही बेलगाम होऊन मन पुरतो वर्ते लागे. तरी नेहमी तनखा मुलकातून देणे घडते. तरी इनका अर्णलक प्रसंग न होता कदाचित आरमारा सारा नेहमी तनखा कैसा अनुकूल पडतो म्हणावे. तरी जितका अनुकूल पडेल तितकेच आरमार सजावे. सावकारी वाढवावी. सावकारीमुळे जकातीचा हासिल होईल तितक्यावरी कित्येक आरमार करता येईल. या रीतीने आरमार सजीत सजावे. आरमारी यांनी हमेशा दर्यात फिरून गनिम राखावा. जंजिऱ्याचे सामान व दारू वरचेवरी पावावी जावे. एवासी जंजिरेकरी यांचा बोबाटा होऊन हुजूर येऊ न द्यावा. सर्व काळ दर्यावधी गनिमांचे खबरीत राहून गनिमांचा मुलूक मारावा. हवी पालती घालून गनिमांचे स्थळाचे लाख करावे. दर्यात कोणी सावकाराचे वाटे जाऊ नये. त्यास कोणाचा उपद्रव लागत असेल तरी तो परिहार करावा. गनिमांचे मुलकाची विदेशाची गैरलोकी सावकाराची तरांडी येता जाता आली तर ती पराभारे जाऊ न द्यावी. अभय देऊन दिलासा करून दसोडीस हात न लावता बंदरास घेऊन जावे. मुलाकरीचे कारभारी आणि जाऊन त्यांचे समाधान करावे. लाकडे पाणी घेतील ते घेऊ द्यावे. बहुत प्रकारे नारळाचे शहाळे आदी करून जे त्यास पाहिजे तो जिन्नस असेल तो विकत अनुकूल करून घ्यावा. या विरहित आणखी खरेदी फरोक्त आत्मसन्मोने संतोषे करतील तो अल्प स्वल्प जकात घेऊन सुखरूप करून द्यावा. कोणे एक प्रकारे त्या परकी सावकारा सौख्य दिसे, माया लागे, राजास आमद